वराडी मॅक्सीवर हाफ चड्डीवर. ह्याच्या आधी त्याकडे ही होती कॉलीस होती. हे बघा एकदम समुद्राच्या बाजूने चाललोय रस्ता. अशा प्रकारे हा मागून विजलेला आहे. ए धुरंधर धुरंधर सारखं चाला दिलो. ए घबराव रे. माझंच बनवतं लागतं बनव बनव चालत. काल तरी यायचं नव्हतं. आता तिथं सांगितलं ना आलं सकाळी मग कधी येणार. थांब बाबू. हे मावशी राहू दे चप्प त्याला का. अजून पाठवलं. झाले सगळे उभे राहा उभे राहा. कोण कोण येत आहेत ते उभे तर राहा. चला 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 चालत राहा चालत राहा. चलो ये इकडे उभं राहो. आता तर घ्यायलाच पाहिजे. तू बोलला कशा चड्डी मी अशीच घातलं ते टाइमपास. उजेडात ये उजेडात ये उजेडात ये. वराडी बघा मॅक्सीवाली वराडी. वराडी मॅक्सीवर हाफ चड्डीवर. युट्यूबला अशीच जाणार तू मॅक्सीवर. ए साईन नीट कर. थरथर नको साईन करताना. साईन चुकवू नको. चलो बाय बाय. गुड मॉर्निंग मित्रांनो. आता आपला इकडे आहे आज देवगडमध्ये डे 2 आणि आम्ही जरा आता थोडं सकाळी जरा फ्रेश वगैरे झालो मस्तपैकी. आज ॲक्च्युली काल ज्याची हळद होती त्याचं आज तिकडे कोर्टमध्ये मॅरेज म्हणजे कोर्ट मॅरेज आहे. आणि बघा आम्ही थोडं आता गाव एक्सप्लोअर करतो आहे. वाव. आता आपण इकडे कुणकेश्वरला गेलो. आता कुणकेश्वरनं आपण थोडं जर आता तांबेलदेग म्हणून एक प्लेस आहे तिकडे एक रिव्हर आणि याचं सीचं जे संगम असतं ना ते आहे तिकडे. ते बघायला चाललं आहे. बघूया. हां हां बसून राहा.
आचरे आचरे तांबडले इकडे. हां खालनाच जा. नाही नाही त्याने कोण याच्यावरनं नाही गेले. आणि अशा प्रकारे बडे बडे देश में छोटी छोटी बातें. हे लवकर आहे. टोपी उडते. सो असा आमचा दिवस सुरू झालेला आहे आज डे 2 टोपी उडण्यापासून. आई शपथ चासे सगळीकडे माडीच आहेत. माड माड माड. अरे असे लाईनच आहे शिजगना झाडांची. किती क्यूट वाटतं बसलेला. पकडायचं आहेत ना हे? हां पगडेच. एक्सप्लोरिंग कोकण वेअर इट इज नॉट अनएक्सप्लोर्ड. अनएक्सप्लोर्ड कोकण. काल भैरव. सावकाश जाऊया. तुम्ही येऊन बघा आणि बघून जावा. हे काय मातीवरती संशोधन करते ते लोक. पूर्ण ऑफ रोड पॅच आहे. डेंजर. कोणतरी ते घर बीर बांधतं की काय. तेच लावूया गाडी. बाईक जाईल. हा बाईक जाईल. आता मी बाईक घेऊन येतो. एवढी आहे ना असं मस्त आहे तिकडे स्पॉट एकदम. हे मध्ये हे होतं ना काय ते काय हे अशी लाईन आहे मध्ये ती कसली ती पुढची लाईन आहे. इकडनं कुठली नदी येते ना. नदी हा अशी येते ना तिकडून. नदी येते आणि नदी येते, असं हा. हे समजलं पाणी ना. हा ते मध्ये लाईन आहे ना अशी. लाईन. हां. हे बघा एकदम समुद्राच्या बाजूने चाललोय रस्ता पाण्याच्या कडेतून. हे पोरं बघा मधीच बसलेत. अरे पुढे जायला नाही. आप कहाँ से बेटा? हम लोग मुंबई मुंबई से आए हो? हाँ कितनी दूर? हाँ. किलोमीटर है यहाँ से? यहाँ से कुछ 480-490 कुछ किलोमीटर है. बाइक पे आ गए? बाइक पे तो फिर आपको कहीं हाँ अभी हम लोग 2-3 दिन इधर ही वीडियो चालू है. इधर क्या करने आए हो इतनी दूर? वही देखने ही आए थे. यहाँ पे एक्चुअली ना एक रिवर है. वो रिवर यहाँ सी को मीट करती है ना. वो स्पॉट देखने आए थे. देख लिया यहाँ पे. हाँ ऐसा मतलब वो लाइन ऐसा दिखता है. यही है. हाँ यही है वो पूरा स्पॉट. राव. बस चला जाऊ दे. एकदम डेंजर चढाई आपण आता चढतोय. एक्सपल्सचे ऑफरोड कॅपेबिलिटीज. एक्सपल्सचे म्हटलं ऑफरोड कॅपेबिलिटीज तुम्ही बघू शकता. पॉवरच पॉवर आहे गाडीमध्ये. आपलं लागलं नाही ना.
सुरूची झाडं, याला बोलतात सुरूची झाडं. आणि मस्त आहे. आणि पूर्ण असं इकडे हे आम्ही आता फिरतोय असंच कुठे कुठे थांबतोय. इथे जेवढे स्पॉट होते कुणकेश्वरपर्यंतचे सो तेच बघतोय आता. इथे आम्ही थोडंसं फोटो काढतोय. बघूया, एकदम मस्त आहे, शांत आहे. आणि बीच पाहिजे ह्याच्यात आपण घेऊ शकतो रे. हा स्पॉट तुम्हाला मी दाखवतो आता. आपण इकडनं देवगडवरनं जेव्हा कुणकेश्वरला जातो ना तेव्हा हा स्पॉट येतो. असं ब्रिज आहे आणि ब्रिजच्या दोन्ही साईडला बघा पाणी आहे. सुपर्ब स्पॉट आहे, सुपर्ब. तुम्ही कधी कुणकेश्वर देवगड जा इथे नक्की फोटो काढाय बघा. असं एकदम असं बोलतात ना उगम होतोय टाईपमध्ये आहे समुद्राचं. असं दोन्ही साईडने हे आहे. भारी स्पॉट आहे, मस्त वाटतं एकदम. खतरनाक आहे व्हिडिओ. यांनी काहीतरी पकडलंय बघा. तुझं वय काय मला सांग आधी पहिले. मला 19 वर्षाचा आहे आणि मासा पकडलं. मला बोलतो घोगरे. ही आमची देवगडातली पोरं. अशा प्रकारे दादा घाबरतो आहे पाण्याला. यार जे शूज भिजवले तर झालं ना, वाटलं ना रायडिंग. हे माझे ट्रेकिंग कम रायडिंगचे शूज आहे. मी हे भिजले ना तर वाट लागते. आणि आणि हे माझ्याकडे वॉटरप्रूफ सॉक्स पण नाही. आणि हे पाणी इथपर्यंत येतं. इथे जरा संवाद साधायला पाहिजे मला माझ्या प्रेक्षकांना, काहीतरी सुचेल. बंद कर. सो कालपासून मला वाटतं खूप काही जास्त बोललोच नाही मी नुसतं तुम्हाला दाखवतो इथे काय चाललं आहे, मी कुठे काय करतो आणि काय आपण एकमेकांशी आपल्याला काही इंटरॅक्शनच नाही आहे. सो सध्या मी आहे देवगडमध्ये. मला माहिती आहे हे आपलं 3rd टाईम आहे देवगडमध्ये आणि ही आपली ऑफिशियली आपण गावची आपली ही राईड आहे प्रॉपर. आता इकडनं तुम्हाला मी प्लॅन सांगतो माझं काय आहे नेमका. मला वाटतं ह्या एका ब्लॉगमध्येच आपण 2-3 ब्लॉगची एक सिरीज बनवू, ही पण सेम. आणि आता आपण ह्याच्यामध्ये काय करणार आहोत. आता आपण पहिलं इकडे आलो देवगडमध्ये. इथे माझं एक भाऊ आहे, त्याच्या मुलाचं लग्न आहे. सो ते लग्न आपण अटेंड, म्हणजे रिसेप्शन वगैरे पण आहे ते आपण असंच अटेंड करणार आहे. आणि सगळी माझी फॅमिली पण इकडे आले बऱ्याच वर्षाने. आणि ही एक माझी बहीण आहे, ही पण ऑलमोस्ट 12-13 वर्षानंतर इथे देवगडात आलेली आहे. सो असं आमचं सगळं गेट टुगेदर आहे छोटंसं इकडे चाललं आहे. आणि त्यानंतर अजून आपल्याला पुढे जायचं इथनं मालवणला प्लस माझ्या गावी जायचं आहे. माझं जे मूळ गाव आहे तिकडे आपण जाणार आहोत. आणि अजून पण 2-3 सरप्राईजेस आहेत, ते आपण तुम्हाला नंतर जसे जसे तुम्ही व्हिडिओज बघाल तसे तुम्हाला कळतील. आता सध्या तरी आपण मस्त देवगडमध्ये चिल करतो आहे. आज त्याचं लग्न आहे, तो आता गेला आहे. कोर्ट मॅरेज आहे इथे जवळच ओरसला बऱ्यापैकी. आम्ही इथं कोर्ट मॅरेज असल्यामुळे आम्ही गेलो नाही. आम्ही बोललो इथे जरा एक्सप्लोर करूया, फोटोज व्हिडिओज काढूया. आम्ही आता कुणकेश्वर फिरून झालो, प्लस इकडे आपण पवनचक्कीवरती पण गेलो इकडच्या. आणि फोटोज वगैरे तर एक क्लासिक काढलेले आहेत, मस्त आयफोनमध्ये फोटो झालेले आहेत. आणि आता बीचवरती बसलो आहे, इथे फोटोज काढतो आहे. लाट आलेली आहे मोठीवाली. ओ शेट 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 वाचलं पुढची लाट वाजणार आहे, त्यामुळे लवकर लवकर उठी आपण. फोटोज भारी येतात. अशा प्रकारे हा मागून भिजलेला आहे. नाही ह्याचं मला काय नाही, मला शूज नाही भिजवायचे. कपडे भिजले चालतील, शूज नाही भिजवायचे. अजून एक मोठी लाट येते. तुझं नानाची टांग रे ह्याच्या. मजा आहे, मजा आहे. शेवटी आपण मजा करायला आलो, भिजले तर बनत आहे. बघूया. हां हां चल चल पुढे जाऊया, आधी जाऊया. 10-12 फोटो आलेत चांगले, पण आता पुढे जाण्याचं आपल्याला
हे शूज वॉटरप्रूफ आहेत बट अप टू सम लिमिट. सो आता बघूया. तो आता ते लोक तिकडनं निघालेत. आपण त्यांना रिसीव वगैरे करू. थोडंसं काय असेल तर गपशप वगैरे सगळ्यांसोबत मारू. आणि उद्या चाललं आहे आमचं तरी आता की सगळ्या इकडे जे मुलं आहेत, सगळी लहान लहान आमची जी मुलं आहेत, सगळी भाचे आहेत, सगळे आहेत ना, ते लोकांना सगळ्यांना कुठेतरी फिरायला घेऊन जायचं. तर आपण बघूया काय करतील आपल्याला. सध्यासाठी तरी ही थांबली तर उद्या हा प्लॅन होणार. ही जर नाही थांबली तर हा प्लॅन होणार नाही. नाही तर मी गपचूप उद्या आराम करणार आहे. परवा त्याचं रिसेप्शन अटेंड करणार आहे आणि त्याच्यानंतर दुसरी डायरेक्ट मालवणला निघून जाणार आहे. असं झालं तर So- मला अजून एक दिवस थांबावं लागेल. स्टे ट्यून, बघत राहा. लाईव्ह फॉलो चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आता आम्ही चाललो आमच्या घरी. हे बघा, हे अशा प्रकारे असतात गावचं लग्न. डायरेक्ट आत जाऊ दे. डायरेक्ट आत. अरे काय कोण कोण आले ते बघायला नको. उद्या सोनूला दाखवणार मी. हे लोक होते, बाकीचे नव्हते. अरे काय फटाक्यावर बरोबर नाही आहे ते. ए धुरंधर सारखं चाला दिलो. पेटाव सगळ्यात पेटाव. मी व्हिडिओ काढतोय, फोटो काढतो. हा चालत जाऊ असे जाऊ. असे हात हलत जा, हात हलत. हा जबरदस्त. जाऊ दे, हात हलत जबरदस्त. जाऊ दे हे कडक. हे होय पुढे चला. चालत चला, जा नाचत चला. नाचत चला. कोण नाच खुळ्या दे नाही. उभं केवढं बघ सामान, केवढं बघतोय का. पंचशीलच्या ग्राउंडवर खेळत होतो क्रिकेट. वैष्णवीला बघून पडली माझी विकेट. एवढाच पाठ करून पुढचं टीचर हांडे सात त्यावर ठेवली परात. कबीराचं नाव घेते. आई येऊ का घरात. भेटले चला आता मांडवली झाली. माझंच बनवतं लागतं. बनव चालत. पहिलं होता बेस्ट वन, आता बॉलर झालो.
हा पहिला होतो बॅट्समन, आता बॉलर झालो. आता कंटाळून आलो, दमून आलो, आता मला आत घ्यायचं. फुलं टाका फुलं टाका. तिचं नाव घेतलंय. यांचे सदस्य आयुष्यमान दिलीप देवगडकर यांचा पुत्र. आणि जोरात सांगायचं सगळ्यांना नाव काय ठेवलं असतं. अरे तर तुम्ही कच्चाक बडबडता तुम्ही. हां दे 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 माईक. हां दे दे माईक. वाक्य काय बोल. हां माझ्या पत्नीचे नाव वैष्णवी आहे. माझ्या पत्नीचे नाव वैष्णवी ठेवले आहे. माझ्या पत्नीचे नाव वैष्णवी ठेवले आहे. नको आता नको. बरोबर नाव सांग. काय घ्यायचं. हॅलो गाईज, आत्ताच आम्ही लग्न करून आलो आणि हा आदेश मामा आहे, ही स्नेहा दिदी आहे आणि रिया दिदी आहे. रिया तू रिया मावशी. मावशी. रिया मावशी बोल बोल पुढे बोल. झाला एवढा. आणि या अथर्व काका ना मामा. हा अथर्व मामा आहे. माझी मम्मी आई आई आहे. आई ती मामी आहे. मामी हा मामी हा. हे कोण. हे माझे पप्पा आहेत. आता चला आपण आज जाऊया. पुढे जाऊन आपल्याला एवढी एवढी बारीक फुलं बघायची आहेत. खूप बारीक आहेत. तर चला तुम्हाला दाखवते.